Good morning, children. Today we have to discuss about the unit second, that is the Pteridophyta. Pteridophyta includes, there are two plants and it has also the some of the unique characteristics. So first we will see what is meant by the Pteridophyta and what are the characters and which are the plants are there. So in the Pteridophyta there are the some or general characters. First characters is pteridophytes are considered as the first plant to be evolved on the land. Means this is the first plant are developed on the land. म्हणजे हे सर्वात प्रथम जर अल्गी किंवा ब्रायोफाईट नंतर जमिनीवरचे जर प्लांट डेव्हलप झालेलं असेल रिसेंट टाईममध्ये तर ते प्लांट आहे टेरिडोफाइट्स. समोर या ठिकाणी फिगरसुद्धा त्याची मी त्या ठिकाणी फोटोग्राफ्स दिलेला आहे. टेरिडोफाइट्स आर सीडलेस प्लांट्स. हे जे प्लांट्स आहे या प्लांट्सला सीड नाही आहेत अँड दे रिप्रोड्यूस थ्रू द स्पोर्स. आणि मग हे प्लांटचं रिप्रोडक्शन्स कसं होतं तर स्पोर्स मीन्स असेक्शुअल पद्धतीचे या ठिकाणी रिप्रोडक्शन्स होत असते. मीन्स दिस प्लांट्स हॅविंग नो सीड्स आर नॉट डेव्हलप्ड. If seeds are not developed means there is no flowers, no fruits, but there are some of the spores are developed, microscopic spores are developed, and that spores are responsible for to reproduce the plant. They contain the vascular tissue. आता आपण ब्रायोफाईटला पाहिलं असेल तर त्या ठिकाणी वॅस्क्युलर टिश्यू त्या ठिकाणी नव्हते. They contain the vascular tissue but lack of xylem vessels and phloem campanian cells. This is the line is very important children. ही जी लाईन आहे ही खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला याच्या ठिकाणी जवळपास MCQ ही जवळपास विचारले जाईल. They contain the vascular tissue means pteridophytes contain the vascular tissue but lack of xylem and campanian cells. तर या ठिकाणी याला अंडरलाईन जर करून ठेवली तरी चालेल कारण याच्यावर जवळपास क्वेश्चन्स तुम्हाला विचारला जाईल कारण ही त्याची महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक्स आहे. दे हॅव वेल डेफिनेट प्लांट बॉडी इन टू रूट स्टेम्स अँड लीव्स. म्हणजे याच्यामध्ये आता जर पाहिलं ह्या प्लांट्समध्ये तर या ठिकाणी एक डेफिनेट प्लांट बॉडी आहे. जसं की ब्रायोफाईटमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तशा प्रकारची प्लांट बॉडी दिसली नाही परंतु या ठिकाणी दे आर डिफरन्शिएट मीन्स दिस प्लांट्स आर डिफरन्शिएटेड इन टू द रूट स्टेम्स अँड लीव्स. याच्यामध्ये त्या ठिकाणी ते क्लिअर कट डिफरन्शिएट झालेले आहे. म्हणजे तुम्ही सांगू शकतात की दिस इज द लीव्स. तुम्हाला हा फोटोग्राफ एनलार्ज करून दाखवतो. हा जर फोटोग्राफ पाहिला पहा या ठिकाणी तुम्हाला लीव्स या ठिकाणी दिसतील. या ठिकाणी स्टेमसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसेल आणि त्याला रूट्ससुद्धा आहेत. तर अशा प्रकारचा हा एक प्लांट आहे. मीन्स इज डिस्टिंग्विश इट कॅन बी डिस्टिंग्विश इन टू द स्टेम, leaves and roots. But these plants, the sporangium is structure which are spores. मग हे जे रिप्रोडक्शन्स होत आहे असेक्शुअल टाईममध्ये हे स्पोर्स कुठे डेव्हलप होतात. हे जे ल्यूज आहेत त्या ल्यूजच्या बॅकसाईडला एक ब्राऊन स्पॉट असतात. मीन दॅट इज द स्पोरॅन्जियम स्ट्रक्चर. मीन स्पोर्स आर डेव्हलप्ड ऑन दॅट. त्याच्या बॅकसाईडला एक ब्राऊन स्पॉट असतात. हे जवळपास आपल्याला कॉलेज कॅम्पसमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या प्लांट किंवा तुम्हाला गार्डनमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी असे प्लांट्स तुम्हाला मिळतील. तर त्या प्लांटच्या खाली जर पाहिलं तर ब्राऊन लाइनिंग असतात. दॅट इज द रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. द लीव्स आर बिअर द स्पोरॅन्जिया अँड टर्म आर स्पोरोफिल. मग हे जे स्पोर्स असतात हे स्पोर्स कुठे डेव्हलप होतात त्या लीव्सच्या बॅक साईडला मीन्स वेंटर साईडला त्या ठिकाणी ते डेव्हलप होतात. अँड they produces the spores and that spores are germinate and produces the new plants. म्हणजे अशा प्रकारच्या रिसेक्शुअल पद्धतीने या ठिकाणी प्लांटचं रिप्रोडक्शनसुद्धा त्या ठिकाणी होत असतं. मीन्स दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द टेरिडोफाइट्स. जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द टेरिडोफाइट्स. टेरिडोफाइट्समध्ये 6 आपण कॅरेक्टरिस्टिक्स या ठिकाणी पाहिलेले आहेत. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक दिस इज द फर्स्ट प्लांट ऑन द लँड. ओके. सेकंड आहे दिस प्लांट्स हॅविंग नो सीड्स अँड रिप्रोड्यूस थ्रू द स्पोर्स. म्हणजे या प्लांट्समध्ये सीड्स नाहीत आणि मग ते रिप्रोड्यूस स्पोर्सच्या माध्यमातून होत असतं.
दिस प्लांट्स कंटेन द व्हॅस्क्युलर टिश्यू, याच्यामध्ये व्हॅस्क्युलर टिश्यू आहेत, परंतु या ठिकाणी झायलेम आणि फ्लोएम्स किंवा झायलेम includes vessels, but lack of xylems includes vessels and phloem companion cells हे त्याच्यामध्ये नाही. म्हणजे झायलेम प्रेझेंट आहे परंतु त्याच्यामध्ये व्हेसल्स नाहीत, फ्लोएम प्रेझेंट आहे परंतु त्याच्यामध्ये कॅम्पेनियन सेल्स नाहीत. द कॉम्पेनियन सेल्स इज नॉट प्रेझेंट, म्हणजे हे त्याच्या एक महत्त्वाचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे. देन दिस प्लांट्स आर डिफरन्शिएटेड इंटू द रूट स्टेम्स अँड लीव्स. हा जो प्लांट आहे रूट स्टेम्स आणि लीव्स याच्यामध्ये डिफरन्शिएटसुद्धा झालेला आहे. जसं आपल्याला ब्रायोफाइट्समध्ये तुम्हाला दिसणार नाही किंवा अल्गीमध्ये सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार नाही, परंतु या ठिकाणी हा प्लांट आहे की याच्यामध्ये रूट स्टेम्स आणि लीव्स नंतर ॲडव्हान्स जे असेल ते अँजिओस्पर्मिक असेल, परंतु टेरिडोफाइट्समध्ये या प्लांट्समध्ये तुम्हाला या ठिकाणी लीव्स स्टेम्स आणि लीव्स या ठिकाणी आढळतील. मग लीव्स बिअर द स्पोरॅन्जिया. आता या ठिकाणी जर पाहिलं आपण फिगर्सला स्पोरॅन्जियाचं स्ट्रक्चर, या ठिकाणी जर बॅक साईड, आता ही डॉर्सल साईड आली म्हणजे ग्रीन साईड आली, याच्या प्लांटच्या खालच्या बाजूला दिसलं तर ब्राऊन स्पोर्स तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील, दॅट इज द स्पोरॅन्जिया. तर या ठिकाणी हा प्लांट्समध्ये ही वरची साईड त्या ठिकाणी दिलेली आहे, परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे ब्राऊन स्पॉट दिसतात. अशा प्रकारचे ब्राऊन स्पॉट आहेत, दॅट इज प्रोड्युसिंग द स्पोर्स. तिथून स्पोर्स काय होतात, प्रोड्यूस होतात आणि ते स्पोर्सपासून नवीन प्लांट्स त्या ठिकाणी तयार होत असतो. सो दीज आर द 6 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द प्लांट्स. याच्यावर सुद्धा तुम्हाला 1 किंवा 2 क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकेल. ओके, सो अशा प्रकारचे याच्यामध्ये वैशिष्ट्य आहेत. सो टेरिडोफाइट्स, याच्या आधी आपण या ठिकाणी थोडंसं ब्रायोफाइट्सचं सुद्धा या ठिकाणी हे पाहिलेलं होतं. म्हणजे ब्रायोफाइट्समध्ये आपण या ठिकाणी 2 प्लांट्स पाहिले. कोणते प्लांट्स होते ते, okay, so these are the different type of the characteristics of the pteridophytes. Thank you very much. Then जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द लायकोपोडियम. आता आपण टेरिडोफाइटचे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले, त्याच्यामध्ये आता एक्झाम्पल आपण घेतो आहोत, तो आहे लायकोपोडियम. लायकोपोडियमचे प्लांट्स मी या ठिकाणी तुम्हाला समोर दाखवलेले आहे. या ठिकाणी लायकोपोडियम, दिस इज द हायलाइटर. ओके, दिस इज लायकोपोडियम. दिस इज द लायकोपोडियम प्लांट्स. ओके, अशा प्रकारचा हा लायकोपोडियम प्लांट्स आहे. आपल्या बाहेरच्या बाजूला जर त्या ठिकाणी पॉटमध्ये पाहिले कॉरिडोरमध्ये, तरी या ठिकाणी हा प्लांट तुम्हाला मिळेल. दिस इज द लायकोपोडियम. मग हा लायकोपोडियम प्लांटचे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स आहे, द हर्बॅसियस प्लांट बॉडी इज स्पोरोफायटिक. हर्बॅसियस प्लांट बॉडी इज स्पोरोफायटिक, म्हणजे ही एक स्पोरोफायटिक अशा प्रकारची हर्बॅसियस म्हणजे असं एव्हरग्रीन अशा प्रकारची ही एक प्लांट बॉडी आहे. दे मे हॅव आयदर प्रोस्ट्रेट स्टेम और इरेक्ट लिफी ब्रँचेस और वीक एफिफाईड स्टेम. आता या ठिकाणी जर याचं प्लांट्स पाहिलं तर हा प्लांट्स कशा प्रकारचे, प्रोस्ट्रेट म्हणजे असं जमिनीला धरून वाढणारा अशा प्रकारचा हा एक प्लांट आहे. किंवा काही व्हरायटीजमध्ये जर पाहिलं, काही प्लांट जर पाहिलं तर ते इरेक्ट म्हणजे असं सरळ त्या ठिकाणी सुद्धा वाढतात. आणि लिफी ब्रँचेस, आता पहा या ठिकाणी हा जो प्लांट असेल तर या ठिकाणी ही त्याची ब्रँच आहे, परंतु ही पूर्ण ब्रँच कशी आहे, लिफी ब्रँच आहे. मी एनलार्ज करून तुम्हाला प्लांट दाखवतो. सो दिस इज द प्लांट्स. सो दिस इज द लिफी ब्रँच, म्हणजे पूर्ण लिफ्स त्याच्यावर आहेत. ही ब्रँच ही एक आली, त्याला एक दुसरी ब्रँच आली, परंतु पूर्ण जी ब्रँच आहे ती कशी आहे, लिफी ब्रँच आहे. हे हा दुसरा सुद्धा फ्लॉवर्स आहे. म्हणजे या ठिकाणी असं एक स्टेम आहे, परंतु त्या स्टेमला पूर्ण लिव्सने त्या ठिकाणी पूर्ण कवर केलेलं आहे. अशा प्रकारची ही एक सिंपल अशा प्रकारची एक स्टेम आहे. द स्टेम हॅव आयदर द प्रोस्टेट स्टेम और इरेक्ट लिफी ब्रँचेस और वीक एफिफाईड स्टेम. वीक एफिफाईड स्टेम म्हणजे एक वीक अशा प्रकारचे किंवा दुसऱ्या प्लांट्सवरही
वाढणारे अशा प्रकारचे हे एक प्लांट्स आहे. थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स आहे टेम इरेक्ट अँड इपिफायटिक अँड मे बी ब्रँच ऑर अनब्रँच. आता काहींमध्ये ही ब्रँच आहे. जर तुम्ही काही प्लांट जर पाहिले तर त्याच्यामध्ये आता हे दोन जे एक्झाम्पल्स आपण लायकोपोडियमचे घेतलेले आहे याच्यामध्ये हा प्लांट आहे तो ब्रँच आहे, याला ब्रँचेस त्या ठिकाणी निघालेला आहे, यालासुद्धा ब्रँचेस आहे. परंतु काही जर आपण या ठिकाणी प्लांट पाहिलं तर त्याच्यामध्ये ब्रँचेस नाहीत. म्हणजे या ठिकाणी काही प्लांट्समध्ये ब्रँचेस असू शकतात किंवा काही व्हरायटीज असतील किंवा प्लांट्स असतील त्याच्यामध्ये ब्रँचेस त्या ठिकाणी नाही. देन ॲडव्हान्टेजेस रूट आर प्रेझेंट. मग याला रूट्स आहेत का? जवळपास याचा जर पाहिलं तर रूट्स दीज आर द ॲडव्हान्टेजेस टाईप्स मीन्स अशा बारीक रायझॉइड्स पद्धतीचे अशा प्रकारचे रूट्स याला आहेत. अँड दॅट रूट्स फंक्शन्स इज टू ॲब्झॉर्ब द वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द सॉईल ॲज वेल ॲज सपोर्टिंग. त्याला सपोर्ट करणं हे सुद्धा त्या ॲडव्हान्टेजेस रूटचे फंक्शन्स आहेत. म्हणजे रूट्स या ठिकाणी वेल डेव्हलप नाही आहेत परंतु ॲडव्हान्टेजेस रूट्स त्याच्यामध्ये आहेत. लीव्ज आर सिम्पल ससाईल अँड स्मॉल इन साईज. आता या ठिकाणी लीव्ज जर पाहिलं फोटो परत लाज करतो ना हा प्लांट्स जर पाहिला आपण तर या ठिकाणी लीव्ज जे आहेत ते एक सिम्पल अशा प्रकारचे लीव्ज आहे. सेसाईल स्मॉल इन साईज. हे पहा तर ससाईल म्हणजे त्याला म्हणजे स्टॉक नाही आहे, डायरेक्ट हे ब्रँचपासून हे निघालेले आहे. म्हणजे त्याला म्हणजे स्टॉक जर पाहिलं तर डिस्टन्स त्याच्यामध्ये नाही आहे, डायरेक्ट स्टेमपासून त्या ठिकाणी आहेत. आणि लीव्ज जर पाहिलं तर एकदम स्मॉल आहे, एकदम असे बारीक बारीक अशा प्रकारचे आणि क्लोज आहे. पूर्ण स्टेम त्यांनी काय केलेलं आहे कव्हर करून टाकलेलं आहे. अशा प्रकारचे हा एक सिम्पल अशा प्रकारचे आहेत लायकोपोडियम प्लांट्स आहेत. देन सिंगल अनब्रँच मिडरिप्स इज नोन ॲज द मायक्रोस्पोरोफिल. आता या ठिकाणी जर प्लांट पाहिला आपण तर या ठिकाणी एक मिडरिप्स तर प्लांटला जर आपण एनलार्ज केलं एक लीव्जला जर एनलार्ज केलं तर त्यांच्यामध्ये सेंटरला मिडरिप आहे आणि त्या मिडरिपच्या आजूबाजूला जर पाहिलं तर दोघं साईडला त्या ठिकाणी मायक्रोस्पोरोफिल्स किंवा त्या ठिकाणी मायक्रोस्पोर्स त्या ठिकाणी म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स त्या ठिकाणी प्रोड्यूस होतात किंवा त्या ठिकाणी तयार होतात. म्हणजे हे जे लीव्ज आहेत तर लीव्जमध्ये सेंटरला किंवा मिडरिप्स त्या ठिकाणी आहेत. युजली लीव्ज आर द स्पायरली अरेंज्ड. मग हे जे लीव्ज आहेत हे फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की ऑल द लीव्ज आर स्पायरली अरेंज. म्हणजे जे काही स्टेम आहे ते स्टेम पूर्ण लीव्जने कव्हर केलेलं आहे. तुम्हाला या ठिकाणी स्टेम दिसणारी नाही आणि सगळीकडे त्या ठिकाणी लीव्ज आहेत. या ठिकाणी सुद्धा लीव्ज आहे परंतु याच्यामध्ये जर पाहिलं तर आतमध्ये स्टेम आहे आणि त्याच्या बाहेरच्या बाजूला लीव्ज आहेत. अशा प्रकारचे हे सिम्पल अशा प्रकारचे लायकोपोडियम स्ट्रक्चर आहे. सो दीज आर द जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द लायकोपोडियम. This is the herbaceous plant, evergreen plants. Okay. Second आहे the stems are be erect or prostrate. Third characteristics आहे this plant is either epiphytic or maybe branch or dichotomous. Dichotomous means एक ही ब्रँच असेल तर लेफ्ट साईडला असेल तर दुसरी ब्रँच राईट साईडला असेल, नंतर तिसरी ब्रँच जी असेल ती परत लेफ्ट साईडला असेल. मीन्स अल्टरनेट अशा प्रकारचे डेव्हलपमेंट त्या ठिकाणी आहे. डायकॉटोमस म्हणजे दोघं साईडला त्या ठिकाणी अल्टरनेटिव्ह डेव्हलप होत असतात. देन रूट आर प्रेझेंट दॅट इज द ॲडव्हान्टेजियस रूट्स त्याच्यामध्ये आहेत. लीव्ज आर सिम्पल ससाईल अँड स्मॉल आहेत. लीव्ज त्या ठिकाणी तुम्ही पाहूनच सांगू शकता की ससाईल आहे, स्मॉल आहे आणि सिम्पल अशा प्रकारची लीव्ज आहे. देन सिंगल ब्रँच अशा प्रकारचे ब्रँचेस त्याच्यामध्ये डेव्हलप झालेले आहेत. लीव्ज आर स्पायरली अरेंज. सो दीज आर द सम ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लायकोपोडियम. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर ऑफ द स्टेम. स्टेमचे जर स्ट्रक्चर आपण ॲनाटॉमी जर पाहिली, ॲनाटॉमी मीन्स इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द स्टेम. तर स्टेमचे इंटरनल स्ट्रक्चर आपण या ठिकाणी जर पाहिलं आपण तर अशा प्रकारचे एक स्ट्रक्चर आहे इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द स्टेम. हे पहा त्याच्यात जर ट्रान्सफर सेक्शन घेतला तर तुम्हाला अशा प्रकारचे एक स्ट्रक्चर तुम्हाला या ठिकाणी मिळेल. द एपिडर्मिस इज द आउटरमोस्ट लेअर अँड सिंगल थिकनेस. आता या ठिकाणी जर पाहिलं तर आपण इंटरनल स्ट्रक्चरमध्ये एपिडर्मिस पहिलं या ठिकाणी हा जर पाहिला तर या ठिकाणी क्युटिकल्स आहे आणि एपिडर्मिस ही पहा आउटरमोस्ट लेअर इट इज द एपिडर्मिस. या ठिकाणी पूर्ण एपिडर्मिस आहे. द स्टेम इज द सर्क्युलर अँड सम ऑफ द कर्व शेप्ड अशा प्रकारचे या ठिकाणी ग्रूव्स या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी दिसतील. देन एपिडर्मिस सिंगल लेअर त्या ठिकाणी एपिडर्मिसच्या आहे. ओके. देन सेकंड जर असेल तर सेकंड लेअर दॅट इज द कॉर्टेक्स. तर या ठिकाणी कॉर्टेक्स हा सेकंड लेअर याच्यामध्ये आहे. द एपिडर्मिस इज द क्युटिकलाइज अँड आउटरमोस्ट अँड इंटररुप्टेड विथ द स्टोमॅटा. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं
तर दॅट इज द इंटररुप्टेड. इंटररुप्टेड म्हणजे त्याच्यामध्ये एपिडर्मिसमध्ये तुम्हाला स्टोमॅटासुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसतील. या ठिकाणी कुठेतरी तुम्हाला दिसेल स्टोमॅटा वगैरे आहेत का, एपिडर्मिस. ओके, त्या ठिकाणी इंटररुप्टेड म्हणजे मध्ये मध्ये त्या ठिकाणी स्टोमॅटा त्या ठिकाणी आहे. तर नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे इनर टू एपिडर्मिस प्रेझेंट वाईड झोन ऑफ कॉर्टेक्स. मीन्स या ठिकाणी इनर टू एपिडर्मिस म्हणजे या ठिकाणी एपिडर्मिस जर आहे तर एपिडर्मिस या ठिकाणी मध्ये सुद्धा या ठिकाणी अशा प्रकारचे डेव्हलप झालेलं आहे. ओके, देन नेक्स्ट वन that is the cortex. Cortex is made up of the parenchymatous cells with the small large intercellular spaces and such cortex is called as the homogeneous. आता हा जो कॉर्टेक्स असेल हा लार्ज पूर्ण जो कॉर्टेक्स आहे मला मार्क करून दाखवतो या ठिकाणी. तर हा जो भाग आहे पूर्ण इथून ही एपिडर्मिस आपण पाहिजे बाहेरची, आणि या ठिकाणी हा जो भाग असेल हा पूर्ण जो भाग असेल दिस इज कम्प्लीट रिजन इट इज ऑफ द कॉर्टेक्स. हा पूर्ण इथपर्यंत जो आहे हा कॉर्टेक्सचा रिजन आहे. म्हणजे ही जो दोन लाईनच्या मध्येतला जो स्पेस आहे दिस इज द कम्प्लीट स्पेस इज ऑफ द कॉर्टेक्स. हा पूर्ण कॉर्टेक्सच्या अशा प्रकारचा स्पेस आहे अँड दॅट इज कन्सिस्ट ऑफ म्हणजे ते बनलेलं आहे कशाने, पॅरेन्कायमॅटस सेल्स. होमोजिनियस म्हणजे एकसारखे सेल्स त्याच्यामध्ये आहेत, असे वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स त्याच्यामध्ये नाही. कॉम्प्लिकेशन्स त्याच्यामध्ये जास्त करून त्याच्यामध्ये नाही. स्टील मीन्स द झायलम अँड फ्लोएम. दिस स्टील इज मेड अप ऑफ द प्रायमरी झायलम अँड प्रायमरी फ्लोएम. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस वॅस्क्युलर बंडल. मीन्स वॅस्क्युलर बंडल इज डेव्हलप्ड बट इज कन्सिस्ट ऑफ प्रायमरी झायलम अँड प्रायमरी फ्लोएम. म्हणजे अशा प्रकारच्या या ठिकाणी आतमध्ये या ठिकाणी दिस इज द स्टील. हे कम्प्लीट जो आहे हा स्टील आहे अँड दॅट इज द फ्लोएम अँड पेरिसायकलसुद्धा त्याच्यामध्ये आहे अँड दॅट इज द प्रायमरी झायलम अँड प्रायमरी फ्लोएम्स त्याच्यामध्ये आहेत. ओके, तर या ठिकाणी आपण थांबू. जसं आपण आज या ठिकाणी पाहिलेलं आहे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द टेरिडोफायटा. या ठिकाणी पाहिलं 6 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टेरिडोफायटाचे या ठिकाणी पाहिलेले आहेत आपण. जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द लायकोपोडियम हे टेरिडोफायटचे एक एक्झाम्पल आहे. लायकोपोडियम सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्याचे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत 7 जनरल कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्यामध्ये आहेत, ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि त्याचं ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर म्हणजे त्याचं स्टेम असेल तर ते सिम्पल अशा प्रकारचे ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर आहेत आणि त्याच्यामध्ये 5 अशा प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर हे सर्व पॉईंट्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि फिगरसुद्धा ड्रॉ करण्याची प्रॅक्टिस करा, कारण तुम्हाला जवळपास फिगर्स त्या ठिकाणी दिले जाईल आणि त्याच्यावरून तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनसुद्धा विचारले जाऊ शकतात. ओके, थँक्यू व्हेरी मच.